पीएसआय परीक्षेचा अभ्यास करतोय, लिपिक होईल का? किंवा लिपिकचा अभ्यास करतोय, पीएसआय एसटीआय होऊ शकतं का? लक्षात घ्या, दोन्हीही परीक्षा ज्या आहेत त्या गट ब च्या आहेत, गट क च्या आहेत. सगळ्यात जास्त जागा गट क मध्ये ह्या क्लर्कच्या असतात आणि गट ब मध्ये सगळ्यात जास्त जागा असतात त्या पीएसआयच्या, त्याच्या खालोखाल असतात एसटीआयच्या. जरी गट ब आणि गट क असलं तरी सुद्धा अभ्यासक्रम लाईन टू लाईन सेम आहे. पूर्व परीक्षेचा गट ब चा सेम आहे, गट क चा सेम आहे, मुख्य परीक्षा सेमच आहे. लक्षात घ्या, काठिण्य पातळी सुद्धा असं काहीच नाही की गट क आहे म्हणून सोपी आहे. अनेकदा असं होतं की गट ब पेक्षा गट क ला परीक्षेत प्रश्न अवघड येतात. त्यामुळं तुमचे पुस्तकं असतील, तुमचे क्लासेस असतील, तुमच्या बाकीच्या गोष्टी असतील, सगळ्या एकच पडतात. तुम्ही कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करा, जेवढा जास्त तुमचा अभ्यास असेल तेवढी वरची पोस्ट तुम्हाला मिळणार. तुमचा अभ्यास जेवढा कमी आहे तेवढी तुम्हाला खालची पोस्ट येणार. तुमच्या अभ्यासाचं नियोजन चुकलं तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्यामुळं करायचंय तर ताकद लावून करायचंय, मन लावून करायचंय, चांगलं मार्गदर्शन घ्यायचंय, चांगले पुस्तक वाचायचे, जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल, आपलंही चांगलं होईल, आपल्या घरच्यांचंही चांगलं होईल आणि त्यासोबत आपण काहीतरी वेळ घालवल्याचं समाधान मिळेल. नाहीतर जवानी अशीच टाइमपास करण्यात फुकू नका.